आणि याचा काय रेट? 300 का? हे बघा सगळ्यात भारीतले एक गुलाब आहेत. गुलाबाला खूप डिमांड असतं आणि लग्नांमध्ये सगळ्यात जास्त आहे. आता लग्न सारे सुरू होईल आणि गुलाबाचा रेट सगळ्यात हाय जाणार आहे. काय रेट गुलाबाचे आज? 200 रुपये का? म्हणजे हे सगळे आणि 12 महिने येतात का आपल्या इथं स्टॉलवरती? स्टॉलवर 12 महिने असतो पण रेट चेंज असतो ना, दर दिवशी वेगळा रेट असतो ना. तेच ना, काही जणांना व्हिडिओमध्ये सांगतात की रेट खूप रिजनेबल असतो. तसं काय नाही, जशी आवक कमी असेल किंवा डिमांड असेल ना तसा रेट असतो. आता लग्न सराई होईल त्यामुळे यांचा रेट जास्त असणार आहे. आणि दर दिवशी रेट हा चेंज होत राहतो. काही सकाळी वेगळा असतो, नंतर थोड्या वेळाने वेगळा, जसं डिमांड वाढेल कमी होईल तसा असतो रेट. हा कुठं चालला माल आता आपला? इथंच आहे, लोकल आहे सगळं. बाहेर पण जातो का आपला? हे कुठल्या शेतांमधून येतात? म्हणजे आपल्या जवळपासची शेतं कुठली आहेत इथं? बऱ्यापैकी तळेगावमधून. तळेगावमध्ये? हा, तळेगावमध्ये. अच्छा अच्छा. हां, तिथं फिक्स असेल तुमचे म्हणजे देणारे ते म्हणजे शेतकरी लोक? शेतकरी फिक्स आहेत आणि रेट चेंज होत राहतात. गुलाब हा 12 महिने येतो का? हां, 12 महिने. म्हणजे त्याची पण एक हे असते की आता एखादा फ्लॅश संपला तर त्याच्यानंतर अजून काही दिवसांनी नंतर. अच्छा. तर ते येत जातात. हे म्हणजे जे सुट्टे असतात ना त्याला हे दांड्या सगळ्यात विकले जातात, कारण ते आपल्याला बुके तयार करायला शोचे असे जे असतात पीसेस आहे ते तयार करण्यासाठी. यांनी बघा कसं केलं. हे डेकोरेशनसाठी खूप चांगले. ज्याला डेकोरेशन येतो तो करू शकतो आणि त्याचा कोर्स पण खूप म्हणजे 1-1.5 महिन्याचा असतो, जास्त नाही. आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. याला जरी कमी रेट जरी असला ना, हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे डिझाईनमध्ये. म्हणजे बुकेमध्ये झालं, शोभेचं हे झालं, बॅकग्राऊंड येते, तर त्यासाठी हे सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असतं. काय रेट आहे भाऊ याचा? 25 रुपये गड्डी. आणि यांचा 50 रुपये. 50 रुपये ना? हे 50 रुपये गड्डी आणि हे 25 रुपये गड्डी. 30 आहे नाही ही 30 आहे ना? 25 रुपये ना? आणि असे. आणि सगळ्यात जास्त ना याचीच गरज पडते. याच्याशिवाय ना कुठलं बुके ते तयार होणार नाही आणि शोभेचं होणार, बॅकग्राऊंड तयार होणार नाही. कारण नुसतं फुलं लावून काही शोभा येत नसेल. त्या एवढी फुलं नाही लावू शकत जेवढं हे तुम्ही थोडं जरी लावलं ना तरी त्याच्यामध्ये कमी फुलं लावली तरी शोभा येते त्याला. सगळेजण येणार आहेत. नाही इन्स्टा नाही, आपण इन्स्टा नाही, यूट्यूबसाठी करतो. हां, डिटेलमध्ये करतो. म्हणजे आपण कसं आहे लोकांना असं अवेअर करतो की तुम्ही धंदा करू शकता. छोटा गाव आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला धंदा सुरू होईल. बसून नका राहू, म्हणजे बेरोजगार नका राहू. काही जण असे हाताकडेच बघत बसतात की काम नाही. त्यांच्यासाठी ऑप्शन आहेत, भरपूर आहेत. हे मेहनत घेतली ना तुम्हाला पैसा भेटू शकतो. तुम्ही हे बघा, मार्केट बघा, जाऊन विजिट करा, तुम्हाला कळेल भाव येते काय तुम्हाला फक्त यायचं आणि बघायचं. पैसे नसेल तर घ्या, कारण हा माल आहे ना ताजा विकला जातो. आणि जशी डिमांड असेल ना तसे तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवले तर तुम्हाला पण तसे फायदा होणार आहे. तुमचं स्पेशल काय आहे? आमचं कार्नेशन असतं, शेवंती असते. कार्नेशन कसा असतो? कार्नेशन आता 250 रुपये बाजार आहे. 250-300. 250 रुपये का? एक दाखवतं का कसं? हो, हे कार्नेशन आहे, 250 रुपये. हे 250 रुपये.
यांचा हा स्टॉल आहे. आणि शेवंती आहे बघा. आणि हे कधी जाणार आता, म्हणजे मागवलेला माल असतो ना हा सगळा? हां, शेतकरी मला असतो आम्हाला. नाही म्हणजे स्टॉलवाल्यांनी मागवलेला असतो ना हा तुमचा, तर त्यांच्या डिमांडनुसार तुम्ही मागवता ना? नाही एक आम्हाला विकायला येतं कमिशनर. येतात का? हां. आणि हा किती दिवस राहतो माल? हा 5-6 दिवस टिकतो. 5-6 दिवस टिकतो का? बघा 5-6 दिवस टिकतो हा माल. म्हणजे तुम्ही याला पाण्यात ठेवायला लागतं फक्त. पाण्यात असं हे अशा पाण्यामध्ये ठेवायचा, तो 5-6 दिवस टिकतो. म्हणजे 5-6 दिवस तुम्ही वापरू शकता एक माल. तसं गुलाबाचं पण आहे. धन्यवाद. अच्छा, कुठला चॅनल आहे तुमचा? लेट्स वॉक विथ मी. प्रत्येक स्टॉलवाल्याकडून वेगवेगळा असतो, वेगवेगळा माल येतो. हा 18 ते 20 कलरमध्ये भेटते. गुलाब आहेत ना? तुमचं स्पेशालिटी गुलाब्समध्ये आहे ना? तर हे स्टॉल आहेत. तर मग ते आहेत पुष्प भांडार. त्यांच्याकडे गुलाबाची भरपूर व्हरायटी आहे. त्यांचं खास गुलाबच आहे. हे गुलाब सप्लाय करतात. ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्रीन. ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन. ग्रीन रोजेस पण मिळतील. बापरे, ग्रीन रोज पण भेटतो, ब्लॅक पण भेटतो आणि ग्रीन पण भेटतो. आणि या रोजेसमध्ये तुम्हाला तुमचा 3D मध्ये फोटो टाकून पाहिजे असेल तर तोही मिळेल. याच्यावरती 3D वरती 3D फोटो दाखवतो. म्हणजे गुलाबावरती 3D फोटो पण त्यांना प्रिंट करून भेटला जातो. बघा एक नवीन एक आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली. यांच्याकडे आहेत बघा. म्हणजे कोण कधी काय करू शकतं नाही या मार्केटमध्ये काही सांगता येत नाही. माझं PhD आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. यांनी मेकॅनिकल इंजिनियर आहे ते. आणि यांनी याच्यामध्ये पण म्हणजे असे नाहीत की ते खूप शिकलेले आहेत तरी देखील हे धंदा करतात. त्यांना माहिती आहे धंद्याला खूप डिमांड असते. ऑरेंज ऑरेंज कलर, पर्पल कलर. डार्क पिंक. म्हणजे हे बनवले जातात का कलर? नॅचरल कलर आहेत. याच्यात काही नाही, नॅचरल कलरमध्ये मिळेल तुम्हाला. ओके. आणि तुम्हाला आहे ना, मी आता हे फुलांवरती जे असतं ना प्रिंट, हां प्रिंट केलेलं तुम्ही म्हणत होता ना काहीतरी प्रिंट करता येतं त्याच्यावर. हा ब्लॅक बघा, ब्लॅक नॅचरल आहे हा. त्याच्यानंतर याचा तुम्हाला फ्लॉवर्सवरती तुमचे फोटो करून त्याच्यावरती फोटो आहेत बरं का. हे जे आहेत ना बारीक बारीक येते तर फोटो आहे त्याच्यावरती नॅचरल. हे सगळं तुम्हाला जे फोटो असतात ना, हो हो का, याच्यावर नाव पण आहे फोटो पण आहे प्रिंट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ऑर्डरप्रमाणे तुम्ही देऊ शकता, तुम्हाला भेटेल येते त्यांच्याकडे. तर तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला काही स्पेशल करायचं असेल. IIT मुंबईमधनं त्यामध्ये फंडामेंटल. तर हे IITमधनं केलेलं आहे यांनी आणि हे खूप फेमस आहे, इथले पण आहेत. आणि मग ते पुष्प भांडार लक्षात ठेवा तुम्ही. कॉन्टॅक्ट नंबर आपण देत नाही कारण कॉन्टॅक्ट नंबर दिला ना खूप जण मग त्रास देतात. आम्ही हे खूप अनुभवलेलं आहे चॅनलवरती. तर तुम्ही डायरेक्ट घ्या कारण या शेवटचा जो गाळा आहे ना, हां गुगलमध्ये तुम्ही मतेपुष्प भांडार सर्च करा. तर त्यांचं गुगलवरती पण त्यांनी रजिस्टर केलेलं आहे. त्यांचं पुष्प भांडार आहे, मते पुष्प भांडार. तर तुम्ही गुगलवरती पण सर्च करून त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्ही घ्या. आम्ही देऊ शकत नाही कारण खूप जणांनी त्रास दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिल्यावरती त्यांना. आणि त्यांचे पर्सनल देतात, आपल्याला बघून येते पर्सनल देतात, पण त्यांचा वेगळा कॉन्टॅक्ट नंबर असतो, तो कमर्शियल असतो. ओके, थँक्यू. चला. आणि हे होलसेल आहेत बरं काय. जे आपण मासे बघितले ना, हार येते गजरे. हा कोणता आहे काका? कारला, कागडा, मोगरा आला होय. मोगरा आणि कसं आहे? बरं, काय झालं मग आता? 750.
750 रुपये किलो, अर्धा किलो. 750 मध्ये अर्धा किलो आहे. आणि हा कसा आहे काकडा? 130 रुपये ते 400 रुपये. म्हणजे हे अर्धा किलोनी जाणार का हा पण? तो 800 रुपये किलो, हा गड्डीने जातो. आणि हा मोगरा आहे बरं का, लक्षात ठेवा मोगरा खूप कमी येतो. आणि मोगऱ्याला तुम्ही ओळखू शकता, याच्यावर तो थोडासा हिरवट कलर असतो आणि हा पांढरा असतो. आणि यांचं तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळ्यात शेवटचं जे आहे ना कोपरा म्हणतात, तिथून तुम्ही सरळ इथे आला ना कोपऱ्यामध्ये तर तुम्हाला हे दिसतं कोहिनूर फ्लॉवर मर्चंट. हे मोगऱ्यासाठी ना आम्ही जेव्हा म्हणजे बहिणींचे लग्न होते किंवा मित्रांचे मैत्रिणींचे, तर हार बीर किंवा हे मोगरे लागले ना तर यांच्याकडेच येते. सकाळी लवकर आल्यानंतर तुम्हाला भेटतील हे मोगरे येते. मोगरा किती वाजता भेटतो आपल्याकडं? 8 वाजता का? उशिरा येतो. ₹240 गड्डी, चांगलंच रेट आज. दर दिवशी वेगवेगळा असतो ना, अपडाऊन असतो ना. काल किती होता? काल 180 होता. आणि या आठवड्यात स्वस्त केव्हा झाला? 100 रुपये पण होता. आता लग्न सराईमुळे जास्त वाढतील. तरी महाग सगळ्यात जास्त किती जातो? 250-300 मध्ये. तर 250-300 हा सगळ्यात जास्त रेट झाला. आणि कमीत कमी 100 पण आणि 80 रुपये पण. हा सगळ्यात दिलेलं आहे बरं का. हे सगळे दोन्ही बॉक्स गेलेले आहेत. आणि हा पिंक आहे. आणि सेल लवकर होतं, लवकर जो येईल ना त्याला. हा कोणता आहे रे भाऊ? आर्किड आहे का? आणि कसं आहे याचा रेट? 400 रुपये गड्डे मार्केट. खूप आहे, माझा फेवरेट आहे हा. आणि खूप चांगला आहे. 5 ते 6 दिवस तरी टिकतो आज पाण्यामध्ये. 12 दिवस काय होत नाही याला बिना पाण्याचा. थायलंडचा आहे हा. थायलंडचा आहे हा. आणि याला 12 दिवस काहीच होत नाही, पाण्याशिवाय राहू शकतो. आणि हाच आहे त्याच्यामधला व्हाईट कलरचा. फुलं कुणाला आवडत नाहीत? फुलं तर सगळ्यांनाच आवडतात. पण त्याचे रेट आहेत ना त्यांच्या क्वालिटीनुसार वेगवेगळे असतात. आणि हा सगळ्यात जास्त वापरलं जाणार आहे ह्याच्यामध्ये. काय रेट आहे भाऊ याचा? हां, हे 80 रुपये, 70 रुपये आणि 70 रुपये, ते 80 रुपये. 80 रुपये. दर दिवशी वेगवेगळा रेट आहे ना हा? 80, 70, 100 पर्यंत पण जातो हा. वेगवेगळा रेट असतो. आणि याचे ना व्हरायटी भरपूर असते. याच्यामध्ये कलर भरपूर भेटतात तुम्हाला. कशी आहे गड्डी? 20 रुपये. कशी आहे रे गड्डी? 300 रुपये. 300 रुपये का? इथे 300 रुपये. आणि हे 150 का एवढे? हे कुठलेही घ्या तुम्ही 150 रुपये. हे शेवंती आहे, बारीक असते, पूर्ण तयार नसते, पण हे दांडा सगळं असते. हे कामगार सगळे. हा
नॉर्मल लोकांमुळे इथं चलन जास्त असतं, म्हणजे चलन म्हणण्यापेक्षा ॲक्टिव्ह जास्त असतं. आपल्याला ओझं व्हायची गरज नाही, ते नेतं सगळे येऊन. मार्केट खूप मोठं आहे आणि इथं तुम्हाला पाहिजे तो रेट म्हणजे भेटू शकतो. भाव नाही केला जात एवढा. बेरोजगार कुठं चांगले व्यापारी आहेत की मोठे. ते कुंड हातात नाही का ते राहायचं असतं ते बघू कापड घालून त्यांचे ते असते आगोरे पूर्ण कपडे बरोबर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणते मार्केट पाहिजे म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी काही इन्फॉर्मेशन लागली तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचे मार्केट शोधूया, सप्लायर शोधूया आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट पण देऊया, म्हणजे की प्लेस येते. आता या मार्केटचं जे आहे ना, आपण हे दाखवणार आहे तुम्हाला की रस्ता, तर रस्ता कसा येतो, कसा जातो, कुठून जातो, तो पण आपण दाखवणार. त्यासाठी वेगळा व्हिडिओ करणार. हा व्हिडिओ वेगळा आणि जो मार्केटकडे जातो तो रस्ता वेगळा, त्याचे व्हिडिओ वेगळे दाखवणार. काही जणांना कळत नाही की कसं यावं कसं नाही, ते पण आपण याला दाखवणार आहोत. मार्केट खूप मोठं आहे. पूजेला लागणारं आणि हारांना लागणारं जेवढं काही आहे ते सगळं इथे भेटलं जातं. तर रेडीमेड हार पण आहेत, बनवले पण जातात इथे आणि ऑर्डरप्रमाणे तयार पण केलं जातं तिथं हार. काय रेट आहे याचा? ये जोडी आहे क्या? 2500 रुपये जोड़ी. 2500 रुपये जोडी. 2500ला आहे जोडी. आणि हे हार बनवतात आणि ऑर्डरप्रमाणे पण तयार केले जातात. लग्नाचे पण म्हणा, लग्नाची जास्त करून हे जोडीने बनवलं जातं. हे जोडे लग्नासाठी. हेलो, और वो जो लाल जिप्स का आ रहा है वो बेचू ना. हे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला हार इथे बनवणारे पण भेटू शकतात. इथे त्यांच्याकडे रेडीमेड आहेत, तुम्ही इथून घेऊन पण विकू शकता. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सुरुवात झालेली, नव्याने सुरुवात करतो आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला जे काय मार्केट पाहिजे असेल कुठलं, खास करून तुम्हाला बिझनेससाठी, धंद्यासाठी, की तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे, तर ते आवर्जून तुम्ही सांगा, आपण शोधूया आणि तुम्हाला त्याची माहिती देऊ. आपण हे रील्स बनवत नाही आहे, छोटे छोटे रील्स बनवून तुम्हाला काही हे बनणार नाही. डिस्काउंट इथे कशासाठी, म्हणजे मला त्याच्यात जायचं नाही. आता हे बघा, इथं तुम्हाला जे काय पाहिजे ना ते सगळं भेटलं जातं. कैचीपासून, सुईपासून, त्याचं जे काय डेकोरेशन सामान आहे ते सगळे इथे भेटलं. आपण त्यांच्या शॉपमध्ये जाऊन त्यांचं डिटेल नंतर घेऊया. तो पण एक ब्लॉग करणार आहोत आपण यांच्या सगळ्या शॉपवाल्यांचा, यांच्याकडे काय काय व्हरायटी भेटतात. हे आता हे हाताने बनवलं जातं, हे बनवायला पण कारागीर लागतात. तर यांना पण आपण एकदा विचारा, कुठं बनवलं जातं, कुठं सप्लाय करतात, कोण म्हणजे देतं काम. काही बायका घरी बसून पण हे काम करू शकतात. तर त्यासाठी पण आपण कॉन्टॅक्ट देऊया. ओके, तर धन्यवाद मित्रांनो, आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि असं तुमचा सपोर्ट राहू द्या. आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती अशीच माहिती घेऊन येऊ. तेव्हा मस्त डिझाईन केलेले. एक मिनटं.